नमस्कार. संगमेर तालुक्यामध्ये सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजाचे भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री विद्यालय अर्थातच विद्यार्थ्यांच्या ज्ञान संवर्धनाचे हक्काचे व्यासपीठ. आज वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2024-25चा वार्षिक अहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. विद्यालयात 5वी ते 10वीचे 39 वर्ग असून 2168 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 62 शिक्षक व 18 शिक्षकेतर सेवकवृंद विद्यालयात कार्यरत आहे. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात फाउंडेशन कोर्सने झाली. सुंदर हस्ताक्षर, योगासने आदी उपक्रमांच्या या कार्यशाळेमध्ये सहभाग होता. दिनांक 15 जून 2024 रोजी शाळेत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सह्याद्री विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेमनर सर, उपमुख्याध्यापक श्री ढोके सर, पर्यवेक्षक श्री पवार सर व पर्यवेक्षिका श्रीमती रणशूर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. 10वी बोर्डाचा निकाल 97.61% लागला असून यात कानोडे ईश्वरी राजाराम ही विद्यार्थिनी 96.20% गुण मिळवत विद्यालयात प्रथम आलेली आहे. 31 विद्यार्थ्यांना 90पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत 78 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 32 विद्यार्थी पास झाले तर 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहे. इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 102 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 39 विद्यार्थी परीक्षा पास झालीत तर 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. NMS या परीक्षेत 56 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 8वीचे 19 विद्यार्थी पास व 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले. MTS परीक्षेत इयत्ता 9वी आणि 10वीचे 40 विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी 37 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून या परीक्षेत स्वरा दिलीप हार्दे या विद्यार्थिनीने राज्यात 13वा क्रमांक मिळवला आहे. अहिल्यानगर गणित अध्यापक संघामार्फत गणित परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत हर्षवर्धन सुभाष खेमनर आणि कुमार अर्णव अनिल वागचौरे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रज्ञा परीक्षा पात्र झाले आहेत. शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये विद्यालयाचे 57 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून यात उत्तम श्रेणीने 54 विद्यार्थी पास झाले. चित्रकला स्पर्धेकरता कला शिक्षक श्री जोरवेकर सर व श्री गायकवाड HD सर यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यालयात नाविन्यपूर्ण परिपाठ होतात. यात विद्यार्थी दिनविशेष, बातम्या, सूर्योदय, सूर्यास्त, 3 भाषेतून प्रतिज्ञा व वाढदिवस यांचा यामध्ये समावेश असतो. विद्यालयात अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यात एक धागा सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला व सैनिकांसाठी 11,000 राख्या विद्यार्थिनींनी पाठवल्या. शिक्षकांच्या कार्याचा अनुभव घेण्यासाठी विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयात यावर्षी युवा नवनीत मास्टर स्ट्रोक चित्रकला परीक्षा घेण्यात आली. जागतिक योग दिनाचे औचित्य साधत भाऊसाहेब संतोजी थोरात क्रीडा संकुल येथे विद्यालयाच्या वतीने जागतिक योग दिन साजरा केला. या शैक्षणिक वर्षात सकाळ व दुपार सत्राचे पालक मेळावे उत्तम रीतीने पार पडले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकरता पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील ग्रंथालयामध्ये पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच माजी विद्यार्थ्यांनी भेट स्वरूपात दिलेली पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या शैक्षणिक वर्षात शिक्षक दिनाचे औचित्य साधत आमदार शिक्षक होता तेव्हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माननीय आमदार सत्यजितदादा तांबे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अध्यापन केले. त्यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव माननीय चासकर सर, ज्येष्ठ शिक्षक गीते सर, ज्येष्ठ शिक्षिका दिगे मॅडम यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. सह्याद्री विद्यालयात दर शनिवारी दप्तरमुक्त शाळेचे आयोजन केले जाते. शाळाबाह्य परीक्षेत विद्यालय ऑलिम्पियाड परीक्षा, होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा, CV रमन स्पर्धा, गणित व विज्ञान प्रावीण्य परीक्षा इत्यादी परीक्षांचे आयोजन केले जाते. वाङ्मय मंडळामार्फत वर्षभरात महाराष्ट्र राज्यातील वक्तृत्व, निबंध, सुंदर हस्ताक्षर अशा विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होत भरघोस बक्षिसे मिळवली आहे. वर्षभरात होणाऱ्या शालेय व शाळाबाह्य कार्यक्रमात सांस्कृतिक मंडळ अत्यंत उत्साहाने कार्य करते. विद्यालय या शैक्षणिक वर्षात संविधान दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विद्यालयात महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते.
अहिल्यानगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघामार्फत विज्ञान स्पर्धा परीक्षेत विद्यालयातील कुमार पवार सर्वेश प्रल्हाद याने प्रथम क्रमांक, तर कुमार नागरे प्रीतम संतोष या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक संपादन केला. सारथी दुर्वे नाना वक्तृत्व स्पर्धेमध्ये कुमारी गायकरी अनेश्वरी तुषार या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. दिगंबर गणेश सराफ विद्यालय येथे तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सोहम दादासाहेब कवडे, ऋतुजा दत्तात्रय राऊत व तन्वी दादासाहेब कवडे या विद्यार्थ्यांनी विजय संपादन केलेला आहे. द्वितीय सत्राच्या सुरुवातीस विद्यालयात क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले गेले. कबड्डी, बॅडमिंटन, गोळाफेक, रनिंग, बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदविला. विद्यालयातील जिमखाना विभागास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राहुल शेळके साहेब, गट विकास अधिकारी माननीय अनिल नागणे साहेब यांनी भेट दिली असता त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय दंतनाशक दिन साजरा करण्यात आला. जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 15 वर्षे वयोगटात मुलींच्या महाराष्ट्र संघात कुमारी श्रेया सुनील शिंदे या विद्यार्थिनीची निवड झाली. मध्य प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये रुद्र नरेंद्र उडता या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक, तर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नक्ष नागेश अंकम या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. वाडिया पार्क येथील जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सैनिक पब्लिक स्कूल येथील स्विमिंग स्पर्धा, ध्रुव ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय मुलींच्या क्रिकेट स्पर्धा, आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. वडगावपान येथे संपन्न झालेल्या स्काउट गाईड्स कॅम्प स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. विद्यालयामध्ये वक्तृत्व, रांगोळी, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करून यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडल्या. सकाळ व दुपार सत्रातील विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यालयामध्ये अद्ययावत 35 CCTV कॅमेरे, 65 संगणक असणारी अद्ययावत लॅब, LCD प्रोजेक्टर, अटल लॅब, ग्राहक भांडार, डिजिटल अर्थातच स्मार्ट बोर्ड आदी भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतात. या शैक्षणिक वर्षात 10 स्मार्ट बोर्ड विद्यालयास प्राप्त झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित दादा तांबे यांनी विद्यालयास 1 स्मार्ट बोर्ड, सन 1990-91च्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयास 1 स्मार्ट बोर्ड, विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून 2 स्मार्ट बोर्ड, विद्यालयातील ग्राहक भांडार यांच्याकडून 6 स्मार्ट बोर्ड विद्यालयास प्राप्त झाले. ग्राहक भांडारचे सचिवपदी श्री नेहे सर यांनी अनमोल असे कार्य केले. त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. यावर्षी स्मार्ट बोर्डचे उद्घाटन आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार पुरवण्यात येतो. स्वातंत्र्य सैनिक सहकर्मसी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्साहपूर्ण सहभाग असतो. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण शिष्यवृत्ती, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, बाल संगोपन व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना नेहमीच लाभत असतो. सह्याद्री परिवारातील गणित, विज्ञान, इंग्लिश विषयाच्या शिक्षकांसाठी संस्थेने आयोजित केलेल्या स्पोकन इंग्लिश कार्यशाळेमध्ये विद्यालयाचा उत्तम सहभाग होता. सालाबादप्रमाणे यावर्षी विद्यालयाची शैक्षणिक सहल आयोजित केली होती. सकाळ सत्रातील विद्यार्थी इमॅजिका पार्क लोणावळा येथे, तर दुपार सत्रातील विद्यार्थी देहू, भंडारा डोंगर, श्रीवर्धन, दिवे आगार, रायगड किल्ला, मुळशी डॅम येथे भेट देत विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेतला. संस्थेचे सहसचिव माननीय चासकर सर यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची स्थापना करून सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील वर्षभराच्या कामाचा आढावा देणारा सह्याद्री अंक श्री खेमनार येशम सर व श्री जोरवेकर सर यांच्या विशेष प्रयत्नातून आज प्रकाशित होतो आहे. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर तांबे साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी पालक शिक्षक समन्वय साधण्याकरिता विद्यार्थी दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे,
युवा आमदार सत्यजितदादा तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचे विद्यालयास नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच संस्थेचे सचिव लक्ष्मणराव कुटेसाहेब, सहसचिव माननीय दत्तात्रय चासकर सर, रजिस्ट्रार विशिष्ट आचार्य BR गवंदे सर यांच्या मोलाच्या सहकार्याने भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री विद्यालय एक आदर्श विद्यालय म्हणून कार्यरत आहे. विद्यालयाचा यशाचा गाडा गुण्यागोविंदाने पुढे नेण्याकरता नेहमी सहकार्य करणारे सर्व शिक्षक वृंद, सेवक वृंद यांचे या निमित्ताने विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद.